वेलकम टू माय चॅनल। आज आपण करणार आहोत कैरीचं पन्ह। त्यासाठी मी गूळ घेतला आणि 2 कैऱ्या घेतल्या। आता मी एका भांड्यामध्ये पाणी घेते। पाणी बॉईल करून घेतलंय मी आणि नंतर त्यामध्ये 2 कैऱ्या ठेवायच्या आहेत आपल्याला, ज्या आपण घेतल्या होत्या। या कैऱ्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। कैरी शिजून झाल्यानंतर जे उरलेलं पाणी असतं हे आपण फेकून नाही देणार आहोत। हे सेपरेट साईडला काढणार आहोत आपण पाणी। नंतर आपल्याला हेच ॲड करायचं आहे पन्हामध्ये आणि कैरीचे सालं आपण काढून घेणार आहोत। नीट सालं सगळे काढून घ्यायचे आहेत आणि सगळा जो पल्प आहे कैरीचा हा सेपरेट करायचा आहे आपल्याला। आणि जी कोय आहे ती बाजूला काढून घ्यायची आहे। आता आपण सगळा पल्प नीट सेपरेट केला आहे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यामध्ये हा पल्प जो आहे तो आपण ॲड करणार आहोत आणि जो गूळ आपण घेतला होता तो टाकणार आहोत। नंतर मी त्यामध्ये 2-3 पुदिन्याची पानं ॲड केली आहेत आणि अगदी थोडंसं मीठ ॲड केलं आहे आणि हे मिक्सरमध्ये नीट बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर आता हा पल्प झाला आहे आपला रेडी, तो एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचा आहे आणि जेवढं पाणी आपल्याला लागेल त्यानुसार पाणी ॲड करून घ्यायचं आहे। जे पाणी आपण स्टार्टिंगला सेपरेट केलं होतं कैरी शिजल्यानंतर ते देखील ॲड केलं आहे मी यामध्ये। आणि जेवढं पातळ आपल्याला पन्ह हवं आहे तेवढं पाणी आपण ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता आपलं कैरीचं पन्ह रेडी आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।